राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज जोगेश्वरी पश्चिम परिसरातल्या ओशिवरा येथे नालेसफाईची पाहणी करण्यात आली। ओशिवरामधल्या मुख्य नाल्यामध्ये गाळ आणि कचऱ्याचा ढिगारा असल्यामुळे मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली, कारण या नाल्याची मुंबई महापालिकेकडून अजूनही साफसफाई करण्यात आलेली नाही। मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं आगमन अपेक्षित आहे, त्यामुळे या नाल्यातला गाळ आणि कचऱ्याची वेळीच साफसफाई झाली नाही तर पहिल्याच पावसात ओशिवरा परिसरात पाणी तुंबू शकतं। त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात नालेसफाई केली नाही तर मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हा नाला दरवर्षीप्रमाणे पालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांनी 50 कोटी ते 100 कोटीचे कंत्राट देऊन सुद्धा त्यांनी साफ केलेलं नाहीये। महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून निष्पाप नागरिकांच्या घरामध्ये आता पाऊस थोड्याच दिवसात येणार आहे, 10 दिवसात पाऊस मुंबईत येणार आहे आणि त्यानंतर इथल्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचणार, नागरिकांचे जीव जाणार। परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त कागदावर खोटे अहवाल रंगवून त्यांनी सांगितलं की 100% आम्ही नालेसफाई केलेली आहे। हा जर नाला साफ झाला नाही तर पुढच्या 8 दिवसात आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या HWDच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।